जय भीम, जय संविधान. मित्रांनो, मी शुभम रमेश सोनाळे, रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडी या संघटनेत काम करतो. मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहोत लोहा या ठिकाणावर. वातावरण तर एक नंबर व्हायले, तर तुम्हाला आणखीन एक वातावरण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. ते वातावरण आहे भीम सैनिकाचं. जय भीम. हो योच लागते समाज. बस आराम. नियोजन तेवढं नाही. जसं नियोजन पाहिजे तसं दिसणार झालं. लय गडबड करायला. ते बँड बंद करा यार. नारे द्या बरं. त्या बँडनं काय करणार आहे तुम्ही? नाचायचं काय इथं? पप्पा कुठे आहेत? काय झालं?
मनुवादी सरकाराचे करायचं काय? या मनुवादी तहसीलदाराचे करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा मनुवाद्यांचं करायचं काय? करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोलो रे बोलो बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जब तक सूरज चांदेगा जब तक सूरज चांदेगा
कमिटी दिसला झाली मला घबरू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी या जन आक्रोश मोर्चामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी हजर राहून आपणही इतिहासाचे साक्षीदार व्हा. विनीत समस्त बौद्ध समाज, नांदेड जिल्हा. जय भीम. सर्वांना सूचना आहे, कोणी घाई करू नका. दाखवून द्यायचं की आपली लोकसंख्या किती आहे, किती लोकांना आहे. हे लोकांना समजा कोणी घाई करू नका, पुढे जाऊ नका. धम्मगुरूच्या मागे राहा, धम्मगुरूच्या मागे राहा. कोणी घाई करू नका, पुढे जाऊ नका, पुढे काही करू नका. पुढे पळून जाऊन उपयोग नाही. काही तरुणांनी पुढे पळवणे चुकीचं आहे. पुढे पळू नका. अश्रुधुराच्या नळकांडे असलेली गाडी, बंदोबस्त पोलीसवाले जवळपास. हे पट्टा दिसला का? हे पट्टा जवळपास या पट्ट्यामध्ये 3 किलोमीटरचं अंतर आहे. 3 किलोमीटरच्या दूर गाडी लावून आम्हाला पैदल यावं लागले. अरे बा, बंदोबस्त दिसली का? ही मोठी गाडी, ही वाली. दंगल बिंगल घडली तेव्हा याच्यातून बॉम्ब निघतात, धुवा सोडतात, धुवा. मग लय मारतात पोलीसवाले. भीमसैनिकांच्या नावाची दहशत. अच्छा लगा सुन के, देख के बहुत अच्छा लगा. कार्यक्रम 1990 पासून दौलाना फडकणारा पंचशील ध्वज जायकवाडी वसाहत येथे 21 तारखेला काढण्यात आल्यानंतर येथे आमदार यांच्या गुंडशाहीला घेऊन पोलीस चळवळीतला कार्यकर्ता समोर येण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी इथे एकही कार्यकर्ता नसताना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. निवेदन देत असताना आमच्या सोबत फक्त 5 सैनिक होते. त्या 5 सैनिकांमध्ये पंचशील भाऊ कांबळे, आमचे बुद्धेजी नामदेवजी बुद्धे, स्वप्नाताई खाडे, ज्योतिताई खाडे, उत्तम मामा महाबळे, या 5 जणांना घेऊन आम्ही गेल्या 21 तारखेपासून घरावर तुळशीपत्र ठेवून दिवस रात्र या लोहा खंडारच्या प्रत्येक गावागावामध्ये फिरून तुम्हाला आम्ही या पंचशील ध्वजाच्या अवमानाप्रकरणी या म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन केलो. आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही आलात, त्याबद्दल मी तुमचा तर आभारी आहेच.
व मी खूप ऋणी आहे. मित्र श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचं एक सूचना आहे. आपल्याला पंचशील ध्वज हे संविधानिक मार्गाने आणि शासनाच्या मार्फत तिथं सन्मानानंच ध्वज लावायचा आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेण्याचा, मित्र बसून घ्या, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. मान्य सुजातदादांचं रात्री बोलणं झालेलं आहे. बंतीजी स्वतः सुजातदादासोबत चर्चा केलीत. दादांचा निरोप आहे, कोणालाही दुखापत होईल, कोणालाही त्रास होईल असं आपल्याकडून गृहकृत्य करू नका. दादाची आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आपल्याला शपथ आहे. आपण ज्या मार्गाने शांततेत आलात त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी ध्वज लावण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी, मी आणि आमचे मित्र पंचशील कांबळे, आमचे सर्व टीम, आम्ही तुम्हाला छगन हटकळ असतील, आम्ही सर्व टीम देतो. आपल्याचा दबावण्याचा प्रयत्न करू नका. छगन भाऊ तुम आगे बढ़ो. मित्र हो, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सुजात दादा तुम आगे बढ़ो. मित्र हो, आज जरी आपला ध्वज तिथं लागला नसला तरी आपली अस्मिता दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात. तुमचा दादाचा आदेश आहे, ऐकून घ्या. बाळासाहेबाची शपथ तुम्हाला टाकलेला आहे, कोणी वचन मोडणार नाही. बाळासाहेबाचं रात्री भंतेजी सोबत, स्वतः माझ्यासोबत आणि अक्षय भाऊ बनसोडे यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. बाळासाहेबाच्या शब्दाच्या पुढे आपल्याला कोणाला जायचं नाही. आपण संविधानाला मानणारे, संविधान तयार करणाऱ्याच्या घरात जन्मलेले पोरं आहोत. त्यामुळे संविधान तोडायचा कोणीच प्रयत्न करू नका. झेंडा मित्र थांबा ना. यापेक्षा तीव्र जनआंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वावर आम्ही करू, एवढंच बोलतो. व तुमच्या सगळ्याकडून श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचा अपमान होणार नाही शब्द घेतो व थांबतो. जय भीम, जय बसव. यानंतर झाल्यावर तर हे बघा, प्रत्येकाने शांतपणे ऐकून घ्या. आपल्याला तर बघा 25 तारखेला प्रत्येकाला अंधारात ठेवून इथल्या काही गावगुंडांनी हरामखोर लोकांनी आपल्या सोबत आहेत, सहभागी झाले आहेत. त्याच्यामुळं या मोर्चाला कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आणि कुणीही या ठिकाणावर आता नुसता गोंधळ करू नये किंवा अशी आरडाओरड करू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा आवाज केले तर आरडाओरड केली का कधी? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून आपल्या चारित्र्याच्या बळावर, नैतिकतेच्या बळावर हे सगळे हक्क आपल्याला मिळवून दिलेले आहेत. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजनीय आंबेडकर, सन्माननीय सुजात भैया आंबेडकर यांनी विशेष लक्ष या विषयामध्ये घातलेलं आहे. त्याच्यामुळं आपण गोंधळ घालून कृपया आपण गोंधळ न करता आपला शांततेमध्ये हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे. प्रशासनाला आपण धारेवर धरून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ, ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायची. परंतु आपल्या गोंधळाने आपला न्याय मिळणार नाही, गोष्ट ध्यानात घ्या. पोलीस प्रशासनासोबत आपलं कुठल्याही प्रकारचं वैर नाही. त्याच्यामुळे त्या बॅरिकेडवरून चढून जाण्याचा काही विषय येत नाही. आलं लक्षामध्ये? आपल्याला रितसर आमचा पंचशील ध्वज तुझ्या डोळ्यात चालायलाय का? हे पंचशील ध्वज व्हायला तर तिथं तुझ्या प्लॉटिंगला भाव येणार नाही. आम्हाला याच्यामध्ये कोण कोण आहेत ते सगळं कळालंय पडद्याच्या मागून, आणि पडद्यावर कोण आहेत ते तर औषध जाहीर आहे. प्रशासनाला माझ्या भीमसैनिकाला आव्हान आहे, आणि हे भीमसैनिक या माता भगिनी प्रशासन तहसील कार्यालयाच्या समोर मी सांगतोय की आदरणीय भंतेजी आहेत त्यांना साक्षी ठेवून सांगतोय
की हे आंदोलन, हे आमचं प्रोटेस्ट, हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत हे भीमसैनिक आता शांत बसणार नाही. ही माझी माय बहीण इथं खेड्यापाड्याहून, इथल्या शहरातल्या खेड्यापाड्यातून आल्या, जिल्ह्यातून आल्या, पालम तालुका, अहमदपूर तालुका, खंडार, नायगाव, मुखेड, संपूर्ण जिल्हा, लातूर जिल्हा हे आलेली लोक आहेत. त्याच्यामुळे सांगायलो, अहो या ठिकाणी विद्यमान आमदार आहे का? शांत व्हा. या ठिकाणी विद्यमान आमदार प्रतापराव चिखलीकर ऐका, या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर यांना याच बहुतांनी आलेले जे बौद्ध आहेत, याच बहुतांनी त्यांनी हे जातीवादी आहेत, दुसरे जातीवादी आहेत म्हणल्यानंतर त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये अपक्ष निवडून आले. त्यावेळेस 2004 ला त्यांनी सांगितलं की हे जातीवादी हे म्हणल्यानंतर आमच्या बौद्धांना वाटलं की बाबा ठीक आहे, हे दुसरा जातीवादी असेल, म्हणून इथल्या सर्व बौद्धांनी मतदान केलं. त्यावेळेस तुम्ही 2004 ला आमदार झाला आणि आज तुमची जबाबदारी आहे या मतदारसंघाचे आमदार म्हणून. आज तुम्हाला आवाजावर बोलतोय, आंदोलन आणखीन भरपूर होणार आहेत. आमचा एकही भीमसैनिक स्वस्थ बसणार नाही, आमची एकही भगिनी स्वस्थ बसणार नाही. आम्हाला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही पुढे येऊन सांगितलं पाहिजे, कारण तुम्हाला प्रश्न याच्यासाठी आहे की 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी क्रमांक 14 मध्ये आपण जे भाडखाऊ जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार का, ही तुम्ही लक्षवेधी मांडली. आणि काय दुसऱ्याला बोलत नाही, तुमची जबाबदारी आहे. 2004 ला तुम्हाला हे बौद्ध आमदार करू शकतात, तर उद्या 2029 ला तुम्हाला घरी बसवायची ताकद हे उगाच समजू नका. हे काही किरायानं कोणी आलं नाही. माझे माय भाऊ माऊली सगळे इथले भाऊ बहीण ज्येष्ठ सगळे रोजगार बुडवून आमच्याच लोहा शहरामधला हे म्हणतात ना, एक म्हण आहे, लंगड ते लंगड गावखुरी चरणा. ते लंगड गावखुरी चरणा. मी नगराध्यक्ष केलो, मी इथल्या प्लॉटिंगची सगळी सेटिंग लावलो. तुझ्या घरावर सुद्धा मोर्चा निघल भडव्या. म्हणून माझ्या सगळ्या तरुण बांधवांना आपण आपला जो राग आहे तो आपला राग थंड होणार नाही जोपर्यंत पंचशील ध्वज त्याच ठिकाणी सन्मानानं बसणार नाही. पंचशील प्रत्येक गावामध्ये गेल्या खेड्यापाड्यात जाऊन मी आमचे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची सगळी टीम बनतेजी सर्वजण आपण बारीक लक्ष ठेवून आमचे नामदेवराव बुद्धेचे वडील वारले त्यावेळेस आम्ही पेनूरला सभेमध्ये होतात आणि त्यावेळेस आम्हाला मेसेज मिळाला की नामदेव भाऊचे वडील वारले, तिथं दादा लवकर ये म्हणून बाबा गेले. नामदेवरावचे मौत दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर सोनखेड सर्कल मध्ये आम्ही 5 गावामध्ये राग सावडणी सुद्धा झाली नाही. एवढे पेटून आम्ही या ह्याच्यामध्ये आहोत. आमचं काही लहान बलिदान नाही, तुम्ही लक्षात घ्या. आम्ही बापाचं दुःख, बाप मेल्याचं दुःख आम्ही पचवू शकतो, तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. म्हणून माझ्या सर्व भीमसैनिकांना नम्र आवाहन करतो, आपला हा प्रोटेस्ट, आपलं हे आंदोलन आम्ही वेळोवेळी आपल्या संपर्कात राहू. ग्रामीण भागातल्या आमच्या सगळ्या तरुणांचं एक टीम करायची, आपल्याला रणनीती आखायची. आता बाकी मान्यवर आपल्याला सांगतील, पण जोपर्यंत आपलं आंदोलन यशस्वी होणार नाही, आपल्या प्रमुख 6 मागण्या आहेत. पहिली मागणी आपली की त्याच ठिकाणी जायकवाडी वसाहतीमध्ये जी आमची आता 47ची नोंद हो, नगरपालिकेमध्ये 47ची नोंद, विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून नोंद असते आणि तुम्ही म्हणताय की नजर चुकीनं झालं. अरे क्लास 1 ऑफिसर आहे का भडव्या, तो कोण आहे? एक अधिकारी नोंद करतो, एक MPSC ची परीक्षा देऊन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन एमपीएससी थ्रू मुख्याधिकारी होतो आणि तिथं नोंद होते आणि दुसरा काढायला कुठून तरी येतो आणि तो म्हणतो की ही नोंद नजर चुकीने झाली. 30 लाख रुपये या जमिनीची किंमत होती आणि आज जर तिचा बाजार भाव बघितला 200 कोटी रुपये पेक्षा जास्त. यांना त्या जागेमध्ये पैसे दिसायलेत पैसे, पण त्या जागेवर असलेला तो आमचा अस्तित्व आहे, तो आमचा स्वाभिमान आहे, तो पंचशील ध्वज आमचा अस्तित्व आहे. त्यांना पैसे दिसायलेत पण त्या ध्वजामध्ये जी आमचा जीव अडकलाय तो जीव आमच्यासाठी, त्या ध्वजा आमच्यासाठी महत्वाचा आहे, आमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. म्हणून या आंदोलनामध्ये आपल्याला आज शांततेत भंतेजी सांगतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचं आंदोलन आताच आणि राजग्राउंड हे सर्वात महत्वाचं. या आंदोलनाला सर्वात महत्वाचं या जायकवाडी वसाहतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई श्रेष्ठ महान उपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या हाताने ध्वजारोहण होते. त्या ठिकाणी म्हणजे पावन झालेली भूमी. तुम्हाला काहीच गांभीर्य नाही. सगळे व्हिडिओ फोटोग्राफ सगळे तुम्ही कसं षडयंत्र करून कोणाचा कोणत्या पद्धतीने वापर करून हे काढण्याचा इथून तर कोणी जाणार नाही. कारण हे आले तर त्याच्यासाठी फक्त शांत बसा आणि आपल्याला पूर्ण शांततेत आंदोलन, संवैधानिक मार्गाने आंदोलन आपल्याला या ठिकाणी भंतेजीच्या नंतर भंतेजी सांगून आपल्याला थांबायचं. म्हणून माझ्या सर्व भीमसैनिकांना जोपर्यंत या आपण जे मोर्चाचे जे काही नेतृत्व आहे, जोपर्यंत भंतेजी आहेत, जोपर्यंत इथं आमचे शंकरदादा महाजन, एक त्यांचा विशेष उल्लेख दादा मला भंतेजी या ठिकाणी करावा वाटतो की बौद्ध नाहीच पण बौद्धाची अस्मिता काय असते, बौद्धांना काय कुठलं दुःख असते ते दुःख जाणून गेल्या 21 तारखेपासून या रोडवर आहेत. या आंदोलनामध्ये आमच्या गावगाव जाऊन आमच्या बौद्ध बांधवांना म्हणून माझ्यासोबतची सर्व टीम गेल्या 1 महिन्यापासून आम्ही गावगाव जाऊन हे सर्व केलेलं आहे. या सर्व भीमसैनिकांना आम्ही काही कुणाला इथं सर्वजण रोजगार बुडून येण्यासाठी 100-200 रुपये खर्च करून ही आलेली लोक आहेत. लहान लहान बालक आहेत, आमच्या माता भगिनी वयोवृद्ध आहेत. हे सर्व तुमचे उपकार खरंच. आणि ह्या चळवळीला आंबेडकरवादी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं आपण त्यांना हात बळकट करायचे. आणि आंबेडकरवादी कधी मरत नसतो, आंबेडकरवादी कधी मरत नसतो. या जातीवादी भरल्यांच्या धडकी भरली असेल हृदयामध्ये. आता तुम्हाला सुट्टी नाही जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पंचशील ध्वजाची जोपर्यंत सन्मानानं त्या ठिकाणी स्थापना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. आता मी जास्त वेळ घेतलेला आहे. यानंतर मी जिल्हा अध्यक्ष समोर आपल्या टीके सर काढण्यात आल्यानंतर येथे आमदार याच्या गुंडशाहीला घेऊन कोणी चळवळीतला कार्यकर्ता समोर येण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी इथे एकही कार्यकर्ता नसताना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. निवेदन देत असताना आमच्या सोबत फक्त 5 सैनिक होते. त्या 5 सैनिकांमध्ये पंचशील भाऊ कांबळे, आमचे बुद्धेजी नामदेवजी बुद्धे, स्वप्नाताई खाडे, ज्योतिताई खाडे, उत्तम मामा महाबळे या 5 जणांना घेऊन आम्ही गेल्या 21 तारखेपासून घरावर तुळशीपत्र ठेवून दिवस रात्र या लोहा खंडारच्या प्रत्येक गावागावामध्ये फिरून तुम्हाला आम्ही या पंचशील ध्वजाच्या अवमानाप्रकरणी या म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन केलो. आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचा तर आभारी आहेच व मी खूप ऋणी आहे. मित्र